फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। आज आपण कच्च्या फणसाची भाजी पाहणार आहोत। सध्या कच्चे फणस भरपूर आलेले असतात, तर ते कच्चा फणस व्यवस्थित चिरून घ्यायचा आहे। कुकरमध्ये तेल आणि मीठ टाकून आपण 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। नंतर त्या फोडी ज्या आहेत त्या थोड्याशा अशा दगडाने व्यवस्थित मोकळा करून घ्यायच्या आहेत। आता आपण फोडणी टाकण्यासाठी घेऊया। तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि कांदा जो आहे तो थोडासा आपण जास्त टाकणार आहोत। ह्याला कांदा जास्त टाकल्यामुळे छानशी चव येते भाजीला। काही भाजींना कांदा भरपूर लागतो, तसंच फणसाच्या भाजीलाही कांदा जास्त टाकायचा आहे। त्यावर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकून 1-2 मिनटं परतून घेऊया। त्यानंतर आता लसूण टाकून घ्यायचं आहे। अगदी साधी, सोपी आणि झटपट होणारी ही भाजी आहे। फक्त चिरण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्याला, बाकी अगदी साधीच भाजी आहे, पण टेस्ट खूप छान येईल। आता तिखट टाकूया आणि हळद टाकायची आहे। कुठलाही मसाला याच्यात जास्त वापरायचा नाही आहे आपल्याला, फक्त तिखट, मीठ, हळद असंच वापरलेलं आहे। फणसाची त्याची चवच खूप छान असते। त्यानंतर आता आपण फणस जेव्हा फोडी करत होतो तेव्हाच थोड्याशा मसुरा भिजवत ठेवल्या होत्या, या मसूर आपण टाकून घेणार आहोत। काही जण काळा वाटाणासुद्धा टाकतात, त्याचीसुद्धा चव छान लागते आणि मसुराचीसुद्धा चव खूप छान लागते। मसुरा अगदी थोड्या वेळातच शिजतात। त्या शिजल्यानंतर आता आपण ज्या फणसाच्या फोडी मोकळ्या करून घेतल्या होत्या त्या टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून सगळी भाजी व्यवस्थित मिक्स करून 1-2 ते 3 मिनटं वाफवून घ्यायची आहे। तर अशी ही झणझणीत छानशी फणसाची भाजी आपली तयार होत आहे। तर अशाच वेगवेगळ्या आणि छान रेसिपींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। फणसाची भाजी अगदी छानशी तयार झालेली आहे, ती आता आपण सर्व करूया।